हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. ब- आपण कांदे भजी करतो, बटाटा भजी करतो, वेगवेगळ्या प्रकारची भजी करतच असतो. आज आपण पालकाची भजी करणार आहे आणि पालकाची भजी जरा दोन प्रकारची करणार आहे, एकदम प्लेन आणि एक आपण बटाटा टाकून करणार आहे. पाऊस जर असेल आणि भजी खायला मिळाली तर सगळे खुशच होतात आणि हे पालकाचे भजी एकदम कुरकुरीत होतात. पालक पण भाजी फार पौष्टिक आहे. आपण पालकाची भाजी करतो, पालकाची सुकी भाजी करतो, पालकाची डाळ पण करत असतो आणि पालक ही त्वचेसाठी केसांसाठी फार फायदेशीर आहे आणि पालकापासून आपण पचनक्रिया पण सुधारते, लोहाची कमतरता भरून निघते, हाडांसाठी पण छान आहे, भरपूर फायदे पालकांमध्ये, डोळ्यासाठी चांगले, डायबिटीज कंट्रोल करण्यास मदत करते आणि त्वचेसाठी केसासाठी पण चांगले आणि ही अशी बहुगुणी पालक आहे. आपण वेगळ्या पद्धतीचे पालकाचे भजी करणार आहे. झटपट होणारी आणि कुरकुरीत आणि पौष्टिक असे पालकाचे भजी आहे. आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. आता हे पालक आपण स्वच्छ धुवून घेतले आणि ते पुसून घेतले आणि त्याच्यासाठी आता आपण ओवा घेतला आहे, जिरं घेतलं आहे, तिखट आहे, मीठ आहे आणि हळद आहे आणि पाणी म्हणजे भिजवण्यासाठी. पालक हे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि आपण ते पालकामध्ये भरणार आहे बटाट्याचे सारण. ते बटाटे उकडून घेतले आणि मॅश करून घेतले आणि हिरवी मिरची लसूण वाटून घेतले आणि कोथिंबीर. आता आपण पालकाची भजी करूया. बेसन घेतले, त्याच्यामध्ये आपण आता तिखट टाकूया, थोडं तिखट टाकूया, ओवा जिरं टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया आणि हळद टाकूया. आता हे पाणी टाकून आपण असं पाणी टाकून भिजवून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं. आता आपण बटाटे घेतले, याच्यात आपण आता हे मॅश करून घेऊया आणि कोथिंबीर टाकू याच्यामध्ये आणि हे लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतले ते टाकायचं आणि मीठ टाकूया चवीनुसार मीठ. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता आपण बटाट्याचं सारण केलं होतं त्याच्यात आपण टाकून घेऊया छान आणि त्याला आपण दुसरं पान लावूया. असं आपण भजी करून घेऊ. असे एक केलं मी, दुसरं करते. छान असं लावून घ्यायचं आणि पानं स्वच्छ धुवून पुसून घ्या, म्हणजे ते एकदम छान होणार तुमचे भजे कुरकुरीत. आणि बटाटा टाकून घेतल्याने अजून कुरकुरीत येते. हे दुसरं झालं आपलं. असं आपण करून घेऊया 3-4. हे बघा, हे बटाटे घेतले आपण, त्याच्यात सगळं सारामध्ये कोथिंबीर हिरवीची लसूण वाटून टाकलं होतं. हे असं लावायचं, त्याला बंद करायचं आणि तळून घेऊया. असे आपले बघा 3-4 मी करून घेते आणि मग तळायला घेते. हे बघ, हे सारण लावलं मी सगळीकडे व्यवस्थित आणि दुसरा पान लावून घ्यायचं त्याच्यावरती एक. आणि हे पानं धुवून पुसून घेतले ना तर एकदम छान होतात. त्या साईजचंच म्हणजे पूर्ण कवर होईल असं. आता बघा मी हे म्हणजे आपले ते सारण पडणार नाही, म्हणजे बघा हे आपलं झाले. आपण आता तळायला घेऊया. आपण भिजवून ठेवलं, त्याच्यात ओवा जिरं तिखट मीठ हळद टाकून घेतले. आता आपण हे भरलं होतं आपण पालकामध्ये, ते आपण याच्यात टाकूया आणि
तळल्या जातं ते आपण त्याच्यात बटाट्याचं सारण भरलं होतं एकदम कुरकुरीत होता. आपण आता सोनेरी रंगाचे झाल्यावर काढूया. कुरकुरीत झटपट पौष्टिक अशी पालकाची भाजी आहे. बघताच क्षणी खायची होईल असे हे भजे पालक बटाटा भजी होतात. झाले आता आपण प्लेटमध्ये काढूया. आता आपण प्लेन करूया नुसते, म्हणजे त्याच्यात आपण सारण नाही भरूया. सारण न भरता केले ते पण फार कुरकुरीत होतात. एकदम छान कुरकुरीत होतात हे बघा. आता आपण सोनेरी रंगाचे त्या साईडनी झाली की काढूया प्लेटमध्ये. आता आपले झाले. आता आपण त्या प्लेटमध्ये काढूया. हे प्लेन आहे, आपण याच्यात बटाटा भरलेला नाही आहे, बटाट्याचे सारण नाही टाकले. हे प्लेन पालक आहे. आपण आता पालक भजी काढली. हे आपण प्लेन केलेले, म्हणजे याच्यात बटाट्याचं सारण नाही भरलं आहे आणि याच्यात आपण बटाट्याचं सारण भरून केलं आहे. हे पण बघा किती कुरकुरीत झाले, एकदम टेस्टी होता. पाऊस पडत असेल आणि बटाट्याचे असे सारण टाकून भजी केली आणि प्लेन घरचे केली. पाहुणे आले तर पाहुणे पण खुश आणि घरचे पण खुश. आणि त्याच्यासोबत चहा म्हणजे काय विचारूच नका. असे भजे तुम्ही पालक सारण बटाटा सारण घालून भजे आणि प्लेन भजे दोन्ही घरच्यांना करून द्या. घरचे आणि आलेले पाहुणे खुशच होतील. आणि नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि बरं का, तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. लवकरच भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा.